तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी ही कलाकृती ही सांस्कृतिक धार्मिक धरोहर मी आपल्याला दाखवत आहे। यानंतर याच्याबद्दल मला जेवढी माहिती आहे ऑथेंटिक सोर्सेसच्या माध्यमातून मी आपल्या समोर ती ठेवणार आहे। तर पहा, हे ज्यावेळेस शासनाच्या लक्षात आलं त्यावेळेस शासनाने त्याच्याकडे खरंच लक्ष दिलं आणि याचा आपल्याला पुरावा दिसतो। इथे पहा, इथे आपण जर पाहिलं ते आपल्याला दिसतंय। भंडारा शहरातील मेंढा परिसरात गोसावी समाधी व मंदिर समोर स्थित आहे। या वस्तू अलोनी बाबांचा मठ म्हणून देखील परिचित आहेत। यामध्ये 4 मंदिरे आणि गोसावी साधू व महंताच्या 6 छत्रयुक्त समाधी व काही समाधींचे ओटे आहेत। यापैकी मंदिराच्या दर्शनी भागात 3 व मागील भागात 3 छत्रयुक्त समाधी स्थित आहेत। तसेच मागील भागातच समाधींचे काही ओटेही आहेत। सदर मंदिरे ही पूर्वाभिमुख आहेत। पहा, पूर्वाभिमुख आहेत बरं। आणि स्थापत्य शैलीवरून सुरुवातीला मंदिर व तदनंतर इतर समाधी वेगवेगळ्या काळात निर्माण झाल्या असाव्यात असं याच्यावरून निदर्शनास आलेलं दिसतंय। एकमेकांच्या आजूबाजूला स्थित 2 उंच अधिष्ठानावर प्रत्येकी 2-2 अशी एकूण 4 मंदिराची रचना आहे। मंदिरे गर्भगृह व मुखमंडप सदृश्य ओटा या भागात विभाजित असून मुखमंडप दगडी स्तंभावर स्थिरावलेला आहे। मंदिराच्या वर निमुळते होत जाणारे शिखर व त्यावरती आमलक अशी रचना आहे। गाभाऱ्यांचे प्रवेशद्वार कमानीयुक्त असून प्रवेशद्वारांच्या ललाट बिंबस्थानी गणेशाचे अंक नसून काही द्वारशाखेच्या आजूबाजू दंडाधारी द्वारपाल आसन असतं। साधू व देहुडा मुद्रेतील स्त्री प्रतिमा अंकित आहेत। प्रत्येक मंदिराचा गाभारा साधारणतः चौरस आहे। चौरस असून पश्चिम भिंतीस मध्यभागी कमानीयुक्त दवे कोष्ट आहेत। यामध्ये चतुर्भुज पुरुष देवता, द्विभुज व चतुर्भुज स्त्री देवता, चतुर्भुज विष्णू, वीरगळ आदी शिल्प आहेत। तर मध्यभागी शिवलिंग व नंदी स्थित आहेत। मंदिराच्या बाह्यांगावर व्याल, सिंह, हत्ती, लघु शिल्पपट आणि भौमितिक अलंकरण आहे। मंदिराच्या दर्शनी व मागील भागात स्थित म्हणजे दर्शनी म्हणजे समोरील व मागील भागात स्थित छत्रयुक्त समाधी या 2 चौरस अधिष्ठानावर स्थित असून यापैकी 3 समाधी या चौरस आकाराच्या असून इतर 3 समाधी या अष्टकोनी आकाराच्या आहेत। त्यांना फुलांच्या पाकळ्या सदृश्य कमानींची रचना असून त्यावर लता, पुष्प आणि भौमितिक नक्षींचे अंकन आहे व त्यावर घुमटाकृती शिखर निर्मिलेले आहेत। समाधीच्या मध्यभागी शिवलिंग व नंदी शिल्प स्थित आहे। पहा, इथं प्रत्येक समाधीत शिवलिंग आणि नंदी महाराज दिसत आहेत। एकंदरीतच सदर वास्तू या संबंधित ठिकाणाचे ऐतिहासिक महत्व व स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये दर्शवणारी असल्याने महाराष्ट्र शासनाने गोसावी समाधी व मंदिर समूह हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। शासनाने याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं जरी असलं तरी फक्त शासन हेच नाही तर आपण सर्वांची नैतिक जबाबदारी, सांस्कृतिक जबाबदारी बनते की आपण याचं संरक्षण केलं पाहिजे, याचं जतन करून याला जास्तीत जास्त म्हणजे जे काजळी वगैरे वाढले ते सुद्धा आपल्या नागरिकांचं कर्तव्य आहे। ते काढणं, त्याचं जतन करणं, त्याच्यावर लक्ष घालणं आणि कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर आच न आणू देणं आपल्या नागरिकांचं लक्ष म्हणजे कर्तव्य आहे। तर या पहा, अजून एक दाखवतो मी। या प्रकारचं आपण या ठिकाणी आलेलो आहात आणि त्याचबरोबर याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सर्च करा। मी एक मानव बाळकृष्ण तुरणकर पहा, हे खाली पहा कशा पद्धतीने नक्षीकाम, प्रचंड म्हणजे बुद्धिमत्ता, शक्ती खर्च करून हे कुठून दगड आणले असेल पहा। म्हणजे हे जे आपल्याला नक्षीकाम दिसत आहे ना, तर आजकाल आपण कुठेतरी लाकडावर पाहतो, लाकडावर, आणि ते लाकडावरचं काही दिवस राहते नंतर राहत नाही। शेवटी लाकूड आणि दगडाच्या मध्ये तोच फरक आहे। आणि पहा, आणि लाकूड जर पाण्यात ठेवलं तर ते खराब होऊन जाते, पण हा दगड पहा जसंच्या तसा आहे, किती कमाल आहे। आणि पहा शिवलिंग, नंदी महाराज, एक नंदी महाराज इकडे एक तिकडे, याचा अर्थ ते किती